विधायक तुकाराम बिरकड़ के जाने से कला, क्रीड़ा, शिक्षा क्षेत्र के साथ किसानों का बड़ा नुकसान हुआ है। ऐसी प्रतिक्रिया प्रसिद्ध अभिनेता भरत गणेशपुरे ने व्यक्त की। वह बिरकड़ परिवार से मिलने अकोला आए थे। राजनीति ही नहीं बल्कि कला क्षेत्र से भी दिवंगत विधायक तुकाराम बिरकड़ का गहरा नाता था। उन्होंने कई सिनेमाओं में अभिनय किया, साथ ही 2 मराठी फिल्म की निर्मित भी की थी। मराठी सिने सृष्टि के कई प्रसिद्ध कलाकारों से उनके घनिष्ठ संबंध थे। उनके मौत की खबर सुनते ही मराठी सिनेमा तथा टीवी के प्रसिद्ध अभिनेता भारत गणेशपुरे ने अकोला आकर बिरकड़ परिवार के निवास स्थान को भेंट दी। स्वर्गीय तुकाराम भाऊ की प्रतिमा को अभिवादन करने के बाद उन्होंने बिरकड़ परिवार को सांत्वना दी। स्वर्गीय तुकाराम बिरकड़ के भाऊ के जाने से राजनीति ही नहीं बल्कि कला, क्रीड़ा व कृषि क्षेत्र की बड़ी हानि हुई है। मेरा व्यक्तिगत बड़ा नुकसान हुआ है, ऐसी प्रतिक्रिया उन्होंने इस अवसर पर व्यक्त की। नाही, हे बातमी जेव्हा आली खरं तर इतकं म्हणजे सगळ्यात जास्त वाईट मला असं वाटलं, की असं कसं होऊ शकते याच्यावर माझा खरं तर विश्वास नव्हता. आणि म्हणजे भाऊ जरी आमदार असतील किंवा राजकारणी असतील, पण खरे भाऊ हे कलाप्रेमी होते, कलाकार होते. त्यांच्या जेव्हा-जेव्हा माझ्या बैठकी होत होत्या, जेव्हा-जेव्हा आम्ही राजकारणावर आम्ही कधीच बोललो नाही. पण कला क्षेत्रावरती एक असा सिनेमा केला पाहिजे. त्यांनी पण 1-2 सिनेमे केले आणि कलाकार माणूस होता. एवढा मोठा माणूस असून छोट्या-मोठ्या कधी भूमिकासाठी भाऊ तुम्हाला यायला लागते, तर इतक्या म्हणजे सगळं काम टाकून ते येत होते. तर हे म्हणजे फक्त असं नाही तुकाराम भाऊ गेल्यामुळे विविध क्षेत्रातल्या लोकांची हानी झालेली आहे. म्हणजे अगदी राजकारणापासून किंवा कलाकार असेल किंवा सामाजिक क्षेत्र असेल किंवा शेतकरी असतील किंवा क्रीडा क्षेत्र म्हणजे शैक्षणिक क्षेत्र, क्रीडा क्षेत्र ह्या सगळ्यावर त्याचा इतका मोठा पगडा होता आणि सगळ्यामध्ये इंटरेस्ट ज्याला असं म्हणतो की ते खूप घेऊन वेगवेगळं काय करायचं असतं. मागे आल्यावर मी भाऊच्या शाळेत पण जाऊन आलो गावाला. तर ते काय कसं डेव्हलप करतंय म्हणजे क्रिएटिव्ह माइंडचा माणूस आपल्यातनं गेला त्याचं जास्त मला दुःख वाटते खरं तर. कारण त्यांच्या डोक्यात खूप आयडिया होत्या, खूप काही करावंसं होतं. आता 1-1.5 महिन्यापूर्वी आम्ही भेटलो होतो. तेव्हाही म्हणजे ॲक्च्युली मी त्यांना दवाखान्यात भेटायला गेलो, पण तेव्हा पण ते आपल्याला ते हे पिक्चर करायचं आहे, ह्याच्यावरती पिक्चर करायचं आहे, अशा सगळ्या डोक्यात आयडिया होत्या. आणि खरंच ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. पण झालं ते खूप खूप वाईट झालं.